का म्हणता मग पोट्टे हो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। सकाळी सकाळी आपल्या मामाच्या पोरीला शाळेत वगैरे सोडून दिलं आणि त्यानंतर डायरेक्ट गाडी काढली आणि घराकडे आलो। घराकडे थोडा वेळ मित्रासोबत बसून टाइमपास वगैरे केला आणि त्यानंतर आलता मग प्रफुल भाऊचा फोन, आपल्याला एका गावाला जायचं म्हणे, शिवजयंतीची इन्व्हिटेशन आहे म्हणे। म्हणून मग फटकन गाडीत बसलो डायरेक्ट निघालो आम्ही त्या गावाला जाण्यासाठी। आता तिथपर्यंत पोहोचतपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घेतलंच ना, अशी मी अपेक्षा धरतो। मग डायरेक्ट ह्या गावात आलो, इथून पाहतो इथे एकदम खतरनाक मध्ये पथक लागले होतं। म्हणून मग सगळ्यात पहिले पथक वगैरे ऐकून घेतलं, इथली आरती वगैरे केली, शिवाजी महाराजांचे दर्शन वगैरे केलं आणि डायरेक्ट निघालो आम्ही घरी डबल वापस येण्यासाठी। घरी जसा आलो तसा खटकन गाडी चाबी घेतली आणि डायरेक्ट निघालो शांतीनगरकडे जाण्यासाठी, कारण इकडे लागला होता शिवाजी महाराजच्या जयंतीचा एकदम खतरनाक वाला डीजे सेटअप। इकडे येऊन पाहतो इथे एकदम खतरनाक डीजे सेटअप लागले होते। मग इथं थोड्या वेळ थांबलो, तेवढ्यात माझ्या मित्रवाले म्हणते चल म्हणजे तुला सोडा पाचतो ना, फुकटाच्या तर आपण कधी काही सोडत नाही। म्हणून मग याच्याकडून सोडा वगैरे पिऊन घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट निघालो आम्ही तिरंगा स्क्वेअर कडे जाण्यासाठी, कारण तिथे एकदम खतरनाक वाला सेटअप लागलेला होता। इकडे पाहतो तिथे इतका खतरनाक क्राऊड होता, काही सांगता सोय नाही ना। आमच्या नशीब एवढं बेकार होतं का आम्ही पूर्ण खतम झाल्याच्या बाद इथं पोहोचलो होतो ना, आमचं येणं तर पूर्ण व्यर्थ झालेलं होतं। पण काही म्हणा थोडा वेळ इथं थांबलो, त्यानंतर निघालो डायरेक्ट घरी येण्यासाठी। आणि आजचा ब्लॉग इथे सेंड केला। जर आता ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि फॉलो करून घेत चला तुमच्या भावाला। आता मी तर भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये।